लॉंग वीकेंड आहे, कोकणात जायचंय का? परत कोकणात? ए आता खूप उकाडा असेल. अथांग एन्जॉय करेल. कुठेतरी सुट्टीवर जायचं असेल तर मला अशा ठिकाणी जायला खूप आवडतं जिथे गेल्यावर बाकी कुठेच जाण्याची गरज नाही. असं ठिकाण जिथे निवांतपणा असेल. मनात आलं की 0 मिनिटात समुद्रावर जाता आलं पाहिजे. दुपारच्या वेळी पाण्यात डुंबत राहता आलं पाहिजे. खाण्याची चंगळ पाहिजे. प्रॉपर्टीतून चालताना वावरताना असा फील पाहिजे की आपणच भगवान आहे. 5 स्टार हॉटेलच्या सुखसोयी, श्रीमंती, तरी पण घराचा आपलेपणा असं ठिकाण सापडले. कुठे, कसं जायचंय, काय अनुभव घ्यायचाय सगळं सांगणार ना भाऊ. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर पुण्यातून प्रथेप्रमाणे निघालो कोकणात. तामणी, माणगाव, चिपळूण मार्गे 5-6 तासात पोचलो गुहागरला. तर प्रथेप्रमाणे मी परत आलेलो आहे माझ्या पलटणला घेऊन कोकणात. आणि मी या सगळ्यांना नेहमीप्रमाणे एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर द्यायचंय. आणि यावेळेचा तो प्रश्न म्हणजे तुमच्या मते आयडियल व्हेकेशन म्हणजे काय? तर चला आपण विचारूयात. फॅमिली, समुद्र, आराम, निसर्ग, बीच. माझ्या मते, बाय द वे, तुमच्या मते आयडियल व्हेकेशन म्हणजे काय मला प्लीज कमेंटमध्ये एका शब्दात सांगा. माझ्या मते आयडियल व्हेकेशन म्हणजे ना चैन. आणि या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी, ते म्हणजे गुहागर मधलं थेट समुद्र किनाऱ्यावरचं असणारं बेस्ट राहण्याचं ठिकाण म्हणजे सी ब्रीज. म्हणजे इथून आत प्रवेश केला आणि कोकणातून कुठल्या तरी वेगळ्याच जगात प्रवेश केल्यासारखं वाटलं. संपूर्ण नारळाच्या बनामध्ये हरवलेली जागा. असं वाटत होतं की कुठल्या तरी वेगळ्याच प्रायव्हेट आयलंडवर आलोत. एकदम श्रीमंती थाट, सोयी सुविधा, घरांची रचना एकदम लॅविश. एक एक कोपरा, झोपाळा, सिटआउट्स असे की तासनतास तिथेच बसून राहावं आणि जगाचा विसर पडावा. पोरांना पण खेळायला बागडायला एकदम सेफ वाटावं असं. तर म्हणजे दर व्हिडिओमध्ये मी विला किंवा रिसॉर्ट टूर देत असतो. तर या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला देतो, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आम्ही कुठे राहतोय. तर आपण राहतोय गुहागरच्या सी ब्रीजमध्ये आणि यांची कपलसाठी छान छोटीशी कॉटेजेस आहेत. खूप असं नारळाच्या बनामध्ये वसलेलं हे छानसं कॉटेज आहे. इथे बाहेर बाल्कनी सारखं आहे. कपलसाठी परफेक्ट आहे किंवा अगदी छोटं मूल असेल तरी अकोमोडेट होऊ शकतं. अटॅच टॉयलेट आहे, एसी आहे, टीव्ही आहे. आता बीचवर असल्यावर टीव्ही बघायची काय गरज, पण तरी तुम्हाला न्यूज बघायची हुक केली तर बघू शकता. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे संपूर्ण काचेचं स्लायडिंग डोर आहे. आता असंच यांचं अजून एक कॉटेज आहेत, म्हणजे 2 कपलसाठीची कॉटेजेस आणि एक 1 BHK व्हिला. तुम्ही बाहेरनं सुद्धा बघा, कम्प्लिटली असा गोवा वाईब्स आहेत. किंवा असं असतं ना की बीच रिसॉर्ट असतं टिपिकल, एकदम लॅविश असा तुम्हाला 5 स्टार प्रॉपर्टीचा लुक इथे येतो चालताना सुद्धा. हा जो आहे हा 1 BHK व्हिला आहे. म्हणजे 4 जणांची फॅमिली असेल किंवा अगदी 5-6 लोक जरी असाल तरी तुम्ही आरामात अकोमोडेट होऊ शकता. तुम्हाला हा 1 BHK व्हिला पण दाखवतो. म्हणजे बाहेरनच बघा तुम्ही काय फील आहे, म्हणजे असे एकदम लॅविश फील आहे. इथं बाहेर छान बसायला सिट आउट आहे. ही बाल्कनी आहे मोठी छान, त्याला काय म्हणतो, डेक म्हणतो ना आपण, डेक तसं वाटतं हे गॅलरी. आणि नजर जाईल तिथे हिरवळ आहे. आणि 2 एंट्रन्स आहेत. जरी 1 BHK व्हिला असला तरी या 2 रूम्स आहेत आणि दोन्हीचा एंट्रन्स वेगवेगळ्या ठिकाणाहून आहे. क्या बात आहे. मस्त लिव्हिंग रूम आहे ही. डायनिंग टेबल आहे आणि इथे सुद्धा 2 किंवा 3 जण झोपू शकतात. आणि इथे छान मस्तपैकी सिटिंग एरिया आहे. आणि हा बेडरूम. रूम पण बघा तुम्ही, पेंटिंग आणि प्रशस्तपणा जो आहे ना, खूपच लॅविश लुक आहे याचा. आता तुम्हाला मी 2 BHK व्हिला पण दाखवतो पटकन चला. ऍक्च्युली आधी फक्त हा 2 BHK व्हिला होता, बाकी हे कॉटेजेस नव्हते. पण मोठं कुटुंब असेल तरच ते सुटेबल व्हायचं. छोट्या कुटुंबांसाठी मग उपलब्ध नव्हती सोय, कारण मग महाग पडायचं. पण त्यांनी म्हणूनच 1 BHK कॉटेजेस बांधले आणि हा आहे 2 BHK व्हिला. वाह, क्या बात आहे. हॉल आणि डायनिंग टेबल, अप्रतिम सिटिंग एरिया आहे हा. इथनं थेट लॉन दिसतो, सगळीकडनं भरपूर खिडक्या, एक नंबर लुक आहे याचा. आणि हा आहे प्रॉपर हॉल. इथेही ऍक्च्युली झोपण्याची सोय होऊ शकते, म्हणजे मोठं कुटुंब असेल तर.
आणि वरती 2 बेडरूम्स आहेत. इथे एक आहे आणि इथे एक आहे. आहा हा, क्या बात आहे. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे बाल्कनी, आणि बाल्कनीच्या इथनं थेट समुद्र. आहा, म्हणजे सकाळच्या वेळी उठून बाहेर आलात आणि असं समुद्राकडे बघितलं की असा फील येणार की आपणच भगवान आहे, नाही का. स्विमिंग पूल, समुद्र, जेवण, खाण सगळं इथे. इथून बाहेर पडायची तुम्हाला गरजच नाही. फोन नंबर यांचा आणि बुकिंगसाठीची लिंक सगळं मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुम्ही थेट फोन करून बुकिंग करू शकता. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला निवांतपणा नकोय, आम्हाला जरा भटकायचं आहे सुद्धा, तर इथून फिरायला बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचा मी स्वतंत्र व्हिडिओ केलाय. म्हणजे हा विला आणि आजूबाजूच्या फिरण्याच्या गोष्टी, याच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी देतोय. तुम्ही नक्कीच तो बघू शकता. प्रवास करून दमल्यामुळे एकदम साधं तरीही चविष्ट जेवणाची गरज होती, ज्याची जय्यत तयारी सुरू सुद्धा झाली होती. लोक बरंच म्हणतात की उन्हाळ्यात कोकणात जसे उकडणार, तर इथे फॅन लावलेला नाहीये, एसी वगैरे काही नाहीये, पण जो काय वारा येतोय त्यामुळे एसी पेक्षाही भारी वाटतंय. तर असो, खूप सारी भूक लागलेली आहे कारण भरपूर चालणं झालेलं आहे, बीचवर जाणं झालेलं आहे. त्यामुळे आता मासेप्रेमींसाठी कोळंबी भात आहे, प्रॉन्स सुद्धा आहे. पण व्हेजिटेरियनवाल्यांसाठी म्हणजे पंचपक्वान्न नाही, ते म्हणजे सोलकढी भात आहे, मोदक आहे आणि वालाची उसळ आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी ताटात आहेत असं मला वाटतंय. मी पोळी भाजी बाकी घेतलेलं पण नाही. सोलकढी भात बघितल्यावर पहिला सोलकढी भात घेतलेला आहे, तर पहिली सोलकढी ट्राय करूयात. फ्रेश एकदम. आणि परत जर अस्सल सोलकढी असेल ना, मिरची, कोथिंबीर याचा मारा करायची गरजच लागत नाही. फक्त छान खोबऱ्याच्या दुधाची चव आहे आणि ऑफकोर्स कोकम. तर आता आपण सोलकढी ओतूयात आणि मोदक जे आहेत ते नंतर खाऊयात, कारण एकदा मोदकाला हात लावला की बाकीच्या गोष्टींना आपण हात लावत नसतो. मस्तपैकी सोलकढी. खऱ्या अर्थाने कम्फर्ट फूड म्हणजे सोलकढी आणि भात असं मला वाटतं. आणि मध्ये मध्ये डाळिंबी उसळ म्हणजे आपली वालाची उसळ. सुरेख. बाकी काही गोष्टी घ्यायची गरजच वाटत नाही मला जेव्हा सोलकढी भात असतो. आणि द्यायची पद्धत पण मला आवडली. सोलकढी किती कटिंग मारू शकतो सोलकढीचे. तर राहत नाही आता, त्यामुळे खातोच. तर इतके वेळा कोकणात येतो आणि इतके वेळा मोदक खातो, म्हणजे आता काय बोलू मोदकाविषयी. म्हणजे आता माझ्या ज्या भावना आहेत ना, ते आता शब्द पण कमी पडायला लागलेत भावना व्यक्त करण्यासाठी मोदकाबद्दल. सुरेख चव, छान. परत म्हणलं, सारणामध्ये गोडवा अप्रतिम आहे. जास्त गोडवा असेल तर मजा येते. छान आवरण, एकदम पातळ. आणि मुख्य म्हणजे चुलीवर केलेले मोदक आहेत. मग तुम्हाला माहितीच आहे, चुलीवर असलं की पुणेकर तिथे पोचतातच. छानपैकी मोदक मारून, सोलकढी भात मारून अप्रतिम झोप येणार आहे. या वाऱ्यात ना मी इथे असं गादी टाकून आडवा होऊ शकतो. मला तर याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू दे, बाकी सगळं आपण नंतर बोलूच. नॉनव्हेजवरती हात मारणार आहे. प्रत्येक गोष्ट कोळंबीची आहे, म्हणजे प्रॉन्सची आहे. त्यामुळे हे सगळं मला ट्राय करायचंय. बघूयात आता. सुंदर कोळंबीची चव पूर्ण उतरलेली आहे राईसमध्ये. आणि आता कोळंबी फ्राय ट्राय करूया. किंवा हा थोडासा रस्सा पिऊन बघते. हे पण छान. हा ते खोबऱ्याचा आणि मसाल्याचा चव आहे ना, ती खूप इतकी सुंदर उतरली आहे ना याच्यामध्ये. आणि आता हा फ्राय ट्राय करते. सुरेख. परत करेक्ट तिखट, करेक्ट मीठ, सुंदर शिजलेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये कोळंबी आहे, पण प्रत्येकाची चव वेगळी आहे. तुडुंब जेवल्यावर दुपारची मस्त गाढ झोप काढून आम्ही अगदी 0 मिनिटात पोचलो थेट गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर. छान गोष्ट म्हणजे सी ब्रिज गुहागरच्या मुख्य समुद्र किनाऱ्यापासून डावीकडच्या बाजूला थोडंसं दूर असल्यामुळे इथे अजिबात गर्दी नसते. मुख्य गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्समुळे खूप गर्दी होते आणि इथे बाजूला असल्यामुळे स्वतःचाच प्रायव्हेट बीच असल्याचं फील भाऊ. त्यामुळे पोरांसोबत आम्ही सुद्धा लहान होऊन गेलो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे कमालीची थंडगार हवा आणि कॅनव्हासवर कितीही प्रयत्न केले तरी मोठा चित्रकार सुद्धा आणू शकणार नाही अशी रंगांची उधळण आकाशात झाली होती. जे काय वातावरण होतं त्यामुळे प्रवास फुल वसूल झाल्यासारखा वाटला. भरपूर पाण्यात खेळल्यावर भुका लागल्या होत्या आणि जरा पार्टीचा माहोल असल्यामुळे पुन्हा साधं सात्विक खायचा मूड नव्हता. काहीतरी स्पेशल असलं पाहिजे असं वाटलं. आणि भारी गोष्ट म्हणजे इथे थेट बार्बेक्यूचाच प्लॅन होता. नॉनव्हेज वाल्यांसाठी चिकन
आणि माझ्यासारख्या सज्जन व्हेज लोकांसाठी पनीर. फक्त बार्बेक्यू खाऊन अगदीच जेवलो नाही असं वाटून झोप लागली नाही तर काय, म्हणून मस्त त्यानंतर कढी खिचडी सुद्धा होती. कढी मस्त आहे. एका दिवसात आम्ही लय गोष्टी केल्या, पण बऱ्याच अजून शिल्लक होत्या. खरं तर ही इतकी निवांत जागा होती की इथून कुठेच बाहेर पडण्याची गरज वाटणार नाही. पण कोकणातल्या कुठल्याही गावांमध्ये सकाळच्या वेळी फेरफटका मारायला मला खूप आवडतं. त्यामुळे सकाळी लवकरच मी बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर एकदम निवांत रस्ता. झाडांच्या गर्दीतून कोवळं ऊन मस्त रस्त्यावर झिरपत होतं. मध्येच एखादी लालपरी किंवा रिक्षा एवढीच रहदारी. रस्त्याच्या आजूबाजूला गोष्टींमध्ये असतात ना तशी कौलारू घरं. ही घरं इतकी सुंदर होती की प्रत्येक घराचा फोटो काढावासा वाटत होता. आणि घराचे फोटो काढता काढता स्वतःचं पण मस्त फोटो सेशन केलं. त्यामुळे पुढच्या काही दिवस इंस्टाग्रामच्या पोस्टिंगची सोय झाली. चालत चालत पुढेच गुहागरचं प्रसिद्ध व्याडेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. आणि मग नंतर असं वाटलं की एक कडक चहा मारावा. गुहागर गाव तसं वाढलंय, पण तरी मला आवडतं ते, कारण त्याचा गाव पण अजूनही टिकून आहे. म्हणजे हा जो रस्ता आहे ना व्याडेश्वर मंदिराच्या जवळचा, हा मस्त रस्ता आहे. खूप साऱ्या खानावळी सुद्धा आहेत इथे. मध्ये गुहागर मधल्या खानावळींचा जर वेगळा व्हिडिओ करायचा असेल थाळ्यांचा तर मी करू शकतो, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला चहा मारूयात आणि मग आपल्या ठिकाणी जाऊन ब्रेकफास्ट. आणि दुपारची वेळ मस्त थंडगार जावी म्हणून म्हणलं थेट स्विमिंग पूलमध्येच उड्या माराव्यात. पूल म्हणल्यावर पोरं येडीच झाली आणि अर्धवट नाश्ता सोडून पळत सुटली. मग काय नुसत्या पाण्यात उड्या. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. खाल्लेली घावनं 5 मिनिटात जिरवली आणि थेट टँकवर पुढचा कांदा भजीचा लेअर पोटात चढवला. ओलं चिंब असताना गरम कांदा भजी जास्त भारी लागली. भजी खाल्ल्यावर फक्त बाहेरून नाही तर आतून पण ओलं व्हावं असं वाटलं आणि वेगवेगळ्या प्रकारची मॉकटेल्स थेट पूलवरच हजर झाली. जेव्हा पाण्यात असताना अशी काठावर मॉकटेल्स ठेवली जातात ना तेव्हा लई श्रीमंत झाल्यासारखं वाटतं बघा. एकदम हमारा फेला हुआ कारोबारेट अशा टाईपचं काहीतरी फिलिंग येत. त्यामुळे काही न ठरवता दुपारच्या वेळी आमची मस्त पूल पार्टी झाली. स्विमिंग पूल सुद्धा थेट बीचवर असल्यामुळे एकदम इन्फायनाईट फिलिंग. इतकं पाण्यात भिजल्यावर परत समुद्रात जाऊन भिजण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे संध्याकाळ जरा निवांतपणे घालवावी असं म्हणलं. पण पोरांना निवांतपणा नको असतो बघा. काहीतरी ऍक्टिव्हिटी पाहिजे म्हणून आमच्या बीच पासून उजवीकडे थोडं चालत चालत गेलो आणि तिथे उंट, घोडा अशा लोकांना सुद्धा कामाला लावलं. खरं सांगायचं तर पोरं असली ना की या सगळ्या क्लिशे वाटणाऱ्या ऍक्टिव्हिटीचा सुद्धा आपण खूप आनंद घेतो. थेट बीचवर राहत असल्यामुळे गुहागर बीचचा 3 गुना लगानं वसूल करेगा अशा थाटात आनंद घेतला. मला असं वाटतं की दरवेळेस ना आपल्याला असा घरगुती छान होमस्टे सारखा जर अनुभव हवा असेल तर आपण कोकण प्रेफर करतो. पण तेच एकदम 5 स्टार रिसॉर्ट किंवा असं एकदम लॅविश लक्झरी हॉलिडे हवा असेल तर आपण कधीच कोकणाचा विचार करत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण गोव्याला जाऊयात, केरळला जाऊयात, परदेशात जाऊयात. तर मला असं वाटतं की दरवेळेस तोच अनुभव कशाला कोकणात, जरा वेगळा अनुभव पण घेऊन बघूयात. म्हणून यावेळेस मला असं वाटलं की एकदम लॅविश लक्झरी रिसॉर्ट असा अनुभव कोकणात घेऊयात आणि तो मला संपूर्णपणे तो अनुभव मिळाला. आणि टुरिस्ट म्हणून पण मला असं वाटतं की बऱ्याच वेळा ना कोकण म्हणजे सगळं स्वस्तच दिलं पाहिजे असं आपण उगाच ठरवून ठेवलंय. मला असं वाटतं का म्हणजे मराठी माणसाने पण पैसे कमवायला पाहिजेत, कोकणातल्या माणसाने सुद्धा पैसे कमवायला पाहिजेत आणि तितका चांगल्या प्रतीचा जर तुम्हाला अनुभव मिळणार असेल तर 4 पैसे खर्च करायला काय हरकत आहे. म्हणजे तेच पैसे गोव्याला खर्च करायला आपली हरकत नसते. आपण परदेशात भरपूर हॉटेलवरती पैसे खर्च करतो, पण कोकणात म्हटलं की नाही आम्हाला एकदम स्वस्तात पाहिजे, सगळं घरगुती पाहिजे. ऑफकोर्स घरगुती अनुभव मिळतोच. मला कोकण स्वतःचं असं छानपैकी सेकंड होम वाटतं. पण असं वाटतं ना की मे महिन्याची सुट्टी आहे, जरा निवांत लॅविश म्हणजे कुठेच न जाता निवांतपणा अनुभवावा आणि एकदम छान असा एकदम रिसॉर्ट लेवलचा अनुभव घ्यावा. त्यासाठी सी ब्रिज एक नंबर ठिकाण आहे. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की मी कुठली अशी तशी ठिकाणं रेकमेंड करत नाही. जे ठिकाण मला आवडतं, मला त्यातनं मजा येते, आनंद मिळतो, तीच ठिकाणं मी प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर शेअर करत असतो. तर तसं हे नक्कीच ठिकाण आहे. म्हणजे खरं सांगू का,
कोकणात आल्यासारखं वाटतच नाही. असं वाटतं की कुठेतरी वेगळ्याच जगात आलोय. मग या गेटमधनं आत आलात ना, कुठेतरी आयलंडवर आपण राहतोय असं वाटतं. कुठेही बाहेर पडायची गरज नाही असं वाटतं. पण तरी पण मला गावात छानपैकी फेरफटका मारावा असा वाटलाच आणि बऱ्यापैकी अनुभव शेअर करायचा मी प्रयत्न केलेला आहे. सी ब्रीजचे सगळे डिटेल्स म्हणजे फोन नंबर असेल, लिंक असेल बुकिंगची, सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असेल. तुम्ही फोन करून थेट चौकशी करू शकता. वीकेंड वीकडेज प्रमाणे रेट बदलतात. तुम्ही कुठली खोली घेताय, काय पॅकेज घेताय त्याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही थेट फोन करून माहिती घेऊ शकता. असेच फिरण्याचे आणि खाण्याचे व्हिडिओज आपण दर बुधवारी घेऊन येत असतो. त्यामुळे बुधवार आणि रविवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.